बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। स्मार्ट सिटी म्हणून गवागवा होत असलेल्या सोलापुरात नागरिकांना वेगळ्याच समस्येला दररोज तोंड द्यावे लागत आहे। मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठली आहेत। त्यांना प्रतिबंध घालणारी महापालिकेची यंत्रणा झोपत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे। मोकाट जनावरे तशीच भटकी कुत्री यामुळे दररोज शहरात अपघात होत आहेत। अपघातांमधून नागरिक कायमचे जायबंदी होत आहेत। शहरात मोकाट जनावरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून रस्त्यावरील वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते। रस्त्यांवर आपली गुरेढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुद्ध महापालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे। मात्र या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यात महानगरपालिका कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने महापालिका हतबलता झाली आहे की काय, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून विचारला जात आहे। शहरातील विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे कळपाकळपाने बसून असतात, तर रस्त्याच्या मध्यभागी थांबून रस्त्यावरच आपला ठिय्या मांडत आहेत। यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे। काही रस्त्यांवरील दुभाजकांवर ठिय्या मांडून बसलेल्या आणि अचानकपणे हे मोकाट जनावरे रस्ता ओलांडत असल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत। आता ही दृश्ये पहा। सोलापुरातील किडवाई चौकातील ही दृश्य सकाळ असो, दुपार असो की रात्र असो, या किडवाई चौकात तुम्हाला अशा पद्धतीने ठिय्या मांडून बसलेली मोकाट जनावरे 100% दिसणारच। 24 तास या ठिकाणी कळपाने रस्त्याच्या मधोमध बसणारी ही मोकाट जनावरे आणि त्याच्या कळपामधून मार्ग काढणारी ही वाहने पहा, कशा पद्धतीने वाहनधारकांना आणि रस्त्याने पायी चालत जाणाऱ्यांना ही मोकाट जनावरे अडथळा ठरत असतात। या 10 ते 15 गायींचा कळप असल्याने हुसकावणे कठीणच जाते। वाहन चालकांना अर्ध्याच रस्त्याचा वापर करीत ये जा करावी लागत असल्याने अपघात वाढलेले आहेत। सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसर, किडवाई चौक, बेगमपेठ, कोंटम चौक, मदला मारुती, माणिक चौक, बाळी वेस अशा विविध ठिकाणी वाहनांना अडथळा ठरणारी ही मोकाट जनावरे महापालिकेच्या कोंडवाडा विभाग असो की मंडई विभाग असो अथवा सिंगम स्टाईल अतिक्रमणवर कारवाई करणारे जगन्नाथ बनसडे असो, यांना ही जनावरे दिसत नाहीत का, की दिसल्यास न दिसल्यासारखे हे बनसोडे साहेब वागत असतात का, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। बनसोडे साहेबांनी याआधीच सांगितलेलं होतं की जी जनावरे जप्त केली जातात त्यांच्यावरती तब्बल 5,000 रुपयाचा दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि ही जनावरे पुन्हा मालकांना देण्यात येणार नाहीत। परंतु ही जनावरे आता पुन्हा रस्त्यावर बसत असतात आणि वाहनधारकांना अडथळा ठरत असतात। अशा वेळेला सिंगम स्टाईल अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांना ही कारवाई करण्यास कुणी रोखत तर नाही ना, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। एकंदरीत पाहता महानगरपालिका आयुक्तांकडून संबंधित मोकाट जनावरेच नव्हे तर त्यांच्या मालकांवर देखील फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक बनले आहे। अन्यथा ही मोकाट जनावरे एखाद्याचा जीव घेणार की काय अशी आता वस्तुस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळेच किडवाई चौकात आणि इतर चौकांमध्ये अशा मोकाट जनावरांची दहशत आता वाहनधारकांमध्ये निर्माण झाली आहे। ही दहशत केव्हा रोखली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप,